मृत्युः सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यताम्। कीर्ति श्रीर्वाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा। मृत्यू मीच आहे अर्जुना, मृत्यूला न घाबर न वाईट वाटू दे। मृत्यू प्राप्त झाला म्हणजे माझी प्राप्ती झाली। वास्तविक माझी प्राप्ती जीवनातही आहे। मी सतत प्राप्त आहे मृत्यूतही आणि जीवनातही। पण स्वतःला लाट समजत होतास म्हणून स्वतःचा समुद्र स्वरूपाचा अनुभव नव्हता येत। जेव्हा लाट मेली, मृत्यूला पावली, दगडावर आपटून लाट फुटली, लाट नाही राहिली, आता काय झालं त्यातल्या पाण्याचं? काही नाही, ती समुद्र झाली। लाट असताना समुद्र प्राप्त नव्हता होऊ शकत, मेल्यावर समुद्र मिळाला। मृत्युश्च अहम्। मी विशाल गगन आकाश होतो, पण काही केलं कळत नव्हतं। स्वतःला छोटा समजत होतो, कारण मी एक माठ बनून बसलो होतो। माठात जेवढं आहे तेवढं माझं वाटत होतं। जीवनभर प्रयत्न केला पण आपल्या विशाल स्वरूपाचा अनुभव नाही झाला। माठच समजलो, आकाश नाही कळलं। एक दिवस माठ हातातून घसरून आपटला, फुटला, तुटला, मृत्यूला पावला। अरे मग त्या मठाकाशाचं काय झालं? त्या माठात जी जागा होती ती कुठे गेली? काही नाही, ती आता आकाश झाली, व्याप्त झाली। म्हणजे मठाकाशचं महाकाश झालं। मेल्यावर आपलं स्वरूप प्राप्त झालं। जिवंतपणी शक्य नसल्यामुळे। मृत्युश्च अहम् अर्जुना।